महाराष्ट्र कवी यशवंत यांना आपण भेटत आहोत, तेव्हा हा एक मोठा अतिशय भाग्याचा योग आहे असं मला वाटतं. माझ्याबरोबर श्री बापूसाहेब गोखले हेही आज उपस्थित आहेत आणि आम्ही कविराजांची आता मुलाखत घेणार आहोत. कविराजांचं नाव घेतल्याबरोबर आपणाला त्यांची आई ही कविता आठवते किंवा वि स खांडेकरांनी संपादित केलेला पाणपोई हा कविता संग्रह आठवतो. कविराजांच्या जीवनात अनेक त्यांना सन्मान लाभले. ते पद्मभूषण झाले, केंद्राकडून त्यांचा सत्कार झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कवी तर आपणाला सांगितलं आणि पुणे विद्यापीठाने पण त्यांचा गौरव केला. इतरही अनेक मान सन्मान, बडोद्याचे राजकवी ते होते असे त्यांना लाभले आणि एक कृतार्थ जीवन ते जगत आले. आज देखील ते कविता लिहित आहेत. अशा कविराजांची आज आपण गाठभेट घेत आहोत. आपण गेली 70 वर्ष कविता करतात, तर अगदी सुरुवातीच्या काळातील काही कवितेच्या संबंधी माहिती सांगाल का? त्याचं असं आहे, शाळेत हायस्कूलमध्ये शिकत असताना क्रमिक पुस्तकात ज्या कविता येत त्याचं भाषांतर करणं चांगलं आहे असं शिक्षक सुचवीत. तेव्हा पद्यात्मक भाषांतर केलं तर त्याने बोट दाखवायचं की साधुदासांना दाखवा. आणि साधुदास म्हणजे गोपाळ गोविंद मुजुमदार हे सांगली हायस्कूलमध्ये मराठी आणि संस्कृतचे शिक्षक होते. तेव्हा साधुदास कवी असल्यामुळं त्या हे तुला जास्त सांगते, तर त्याला तू दाखवता. मग त्यांना तुम्ही कविता पहिल्यांदा करून दाखवली होती का? कविता दाखवली अशी नाही, पण काही बोलणं होत असेल आणि शालेय पुस्तकातल्या कविताबद्दल काही बोलणं व्हायचं. प्रत्यक्ष काही शाळेतल्या कविता दाखवल्या नाहीत. आपल्या जीवनाची जडणघडण कशी झाली हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एक साधुदास त्याच्यात एक व्यक्ती राहिली, तसं आणखीन आई वडिलांची या संबंधी काही माहिती सांगता? आई आणि वडील ही जीवनाच्या घडण घडवण्यात आहेत. आई ही संसार दक्ष म्हणून आणि वडील हे माझी आई मी कविता करतो हे आईला माहीत नव्हतं. म्हणजे आई वारली त्यावेळेला मी काही कविता करत नव्हतो, पण वडिलांना ठाऊक आहे. आणि वडिलांचं चारित्र्य असं की कुणाच्या वाळल्या पातळ्यावर पाय द्यायचा नाही, कुणाच्या कपर्दिकेलाही अपहार करायचा नाही, देणं देत देऊन टाकायचं आणि आपलं कर्तव्य करायचं ही भूमिका असल्यामुळं कुणाच्या देण्यात नाही, मी कशात नाही असं त्यांचं चारित्र्य. आणि ते हयातभर असं वागले. वाडवडिलांनी केलेलं कर्ज फेडलं, स्वतः शेवटपर्यंत आयुष्याच्या ते कर्ज फेडतच राहिले. तेव्हा कर्जमुक्ती हे आयुष्याचं एक ध्येय त्यांच्या सांगण्यामुळं चारित्र्यावर ठसलेलं आहे. आपण कुणाच्या ऋणात राहू नये ही भूमिका त्यांनी जी ठसवली चित्तावर आणि त्यांच्या चारित्र्यात ही दिसून आली. ठसवली म्हणजे काही पाठ दिला असं नाही, पण चारित्र्यात दिसून आलं की कुणाची कपर्दी जवळ घेतली नाही, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही, कुणाकडे वाकड्या नजरेनं पाहिलंही नाही. आपण मागे असं म्हणला होता की वाचनानंही मला घडवलं.
तर ते वाचन आपण कोणत्या प्रकारचं केलं होतं? भाषांतर वाचन. वाचन वाचन आपल्या मनात येणाऱ्या विचारांना अभिव्यक्ती कशी द्यायची हा. हा प्रश्न. तर इंग्रजी आणि मित्रमंडळी जी असत त्यांच्यात बसण्याला आपण पात्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी सर्व तऱ्हेचं वाचन करत आलो. त्यात कवितेवरच वाचन करायचं असा काही भर नव्हता, पण मनात येणारे विचार ही अभिव्यक्ती कशी करावी हे पाहणं एवढा दृष्टिकोन. या न्यायानं मी अर्नस्ट टॉलर वाचला. त्याचं चरित्र आय वॉज अ जर्मन हे चरित्र. स्टीफन झाईचं चरित्र दी वर्ल्ड ऑफ यस्टरडे हे वाचलं. आणि शेक्सपिअरची सॉनेट्स वाचली. मग समथिंग ऑफ एव्हरीथिंग हा जो एक वाचनाचा नियम आहे, एव्हरीथिंग ऑफ समथिंग अँड समथिंग ऑफ एव्हरीथिंग, या न्यायानं थोडं 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 सगळं. ज्या मित्रमंडळीत बसतो त्यांच्याशी अगदीच उपरी किंवा असमरस होता येऊ नये असं वाटावं म्हणून वाचन करत राहिलो. इकडं नोकरी, स्वतःचं लेखन आणि वाचन, हे वाचन अशा तऱ्हेनं घडत आलेलं आहे. आपण कॉलेजात शिक्षण घेऊ शकला नाही हो, तर वडिलांना त्याची खंत होती. हो. तर आपल्या धाकट्या भावानं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत असे, हो. तर ती आठवण सांगता का? माझे वडील मला इंग्रजी 7 इयत्ता शिकवल्या. याच्या पुढं तुला शिकवण्यास माझी काही पात्रता नाही. तुझ्या ज्याही काही अपेक्षा असतील त्या आपल्या भावंडामार्फत पुऱ्या करून घे असं ते म्हणत. आणि योगायोगानं गोष्टी घडत गेल्या. हातूनही तसं घडत गेलं. माझी बदली ट्रेनिंग कॉलेजमधून जेव्हा रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये झाली, रिफॉर्मेटरी स्कूल आता नाव संस्थेचं बदललेलं आहे, पण त्यावेळेला मी जेव्हा होतो तेव्हा ते रिफॉर्मेटरी स्कूल शाळा खात्याकडं होतं. म्हणजे बाल गुन्हेगारांची सुधारण्याची शाळा हा त्या अर्थ. त्यावर मी काव्य केलं, ते बंदी शाळा. आणि भावाचं शिक्षण, माझ्या धाकटा भाऊ 3रा नंबर, याचं शिक्षण सगळं डेक्कन कॉलेजमध्ये झालं. ते रिफॉर्मेटरीपासून डेक्कन कॉलेजला जायचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरच असल्या कारणानं वडील आपला मुलगा कॉलेजमध्ये गेला या भावनेचं समाधान मिळवण्यासाठी म्हणायचं या मुलाला 1 वर्ष तरी जाऊ दे. आणि म्हणून मी त्याला डेक्कन कॉलेजमध्ये घातला. कारकुनाचा भाऊ म्हणून शिक्षणाच्या फॅसिलिटीज, त्याची विद्वत्ता किंवा त्याचा हुशारपण, यामुळं इतर फॅसिलिटी या त्यांना मिळवत आणि वर्षातून वर्षानं वाढत त्याचं नैपुण्य सिद्ध होत गेलं आणि तो BA पर्यंत आला. रविकिरण मंडळाविषयी माहिती सांगता का? त्याचं स्वरूप कसं होतं आणि त्याने विशेष कामगिरी मराठी काव्य क्षेत्रात कोणती केली? रविकिरण मंडळ हे आम्हा मित्राचं मंडळ. त्याला काही घटनात्मक काही स्वरूप नव्हतं, परंतु एक मित्रमंडळ एवढंच त्याची कल्पना. त्यात रानडे दंपती, माधवराव पटवर्धन म्हणजे माधव जीवजन, गिरीश, दिवाकर नाट्यछटाकार, द गोखले म्हणून कवितेत पुढे काही केलं नाही फारसं, आणि मी आणि माडखोलकर असे आम्ही 5-7 जण होतो. तर रविकिरण मंडळ हे अशा निमित्तानं झालं की आम्ही दर रविवारी भेटत होतो. तेव्हा संटी क्लब असं त्याचं नाव होतं, पहिलं नाव. त्याचं जेव्हा पांगापांग व्हायला लागली मित्रांची, अशी घटना व्हायला आली, त्यावेळेला एक स्मारक म्हणून एक पुस्तिका काढायची ठरली. आणि त्या पुस्तिकेला नाव काय द्यायचं
तर रवी किरण मंडळ म्हणजे सन टी क्लब याचं भाषांतर रवी किरण मंडळ असं झालं. आणि मग त्याला एम्ब्लेम म्हणजे प्रतीक तर 70शी आम्ही 7 जण होतो. आणि मनोरमाबाई या अरुंधतीच्या नात्यानं त्या 70शी मध्ये समाविष्ट होत. तर माधव ज्युलियन हे पर्शियनचे प्रोफेसर, श्रीबा रानडे ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये प्रोफेसर, मनोरमाबाई ग्रॅज्युएट झालेल्या, गिरीशही शिकत नोकरी करत ग्रॅज्युएट झालेले, माडखोलकर मॅट्रिक सुद्धा झालेले नाही, पण त्यांचं वाचन संस्कृतचं इतका अफाट पुष्कळच होतं. आणि ते रवी किरण मंडळात समाविष्ट झाले तेव्हाही ते आधुनिक कविपंचक असं लिहून प्रसिद्ध झालेले होते. असे हे रवी किरण मंडळाचं आमचं गुरु. आणि आम्ही एकत्र बसत असू रविवारी जमत. तर कौटुंबिक जीवन कुणाचं, तर गिरीश हे कौटुंबिक, त्यांचं लग्न, मुलं बाळ, आणि रानडे यांचा संसार, बाकी आम्ही सगळे बिनसंसारी लोक. तेव्हा या दोघांच्या घरी बसणं उठणं व्हायचं. आणि पुढं त्याला मग सन टी क्लब, त्याचं भाषांतर रवी किरण मंडळ आणि प्रतीक सप्तऋषी हे झालं. आणि पहिलं पुस्तक किरण काढलं. त्यावेळेला काही हे पुढं पुस्तक वाढत जावी अशी काही कल्पना नव्हती. निदान आपली स्मृती आपण एकत्र जमत होतो एवढ्या पुरतं ते पहिल्यांदा पुस्तक रवी किरण हेच पुस्तक. कविराज, तुम्हाला कविता कशी सुचते? एखादं उदाहरण घेऊन आम्हाला याबद्दल काही आपण सांगू शकाल काय? कविता सुचते हे अनुभवातून सुचते. अनुभव जो येतो तो कसा शब्दरूप करायचा हा प्रश्न. शब्दरूप करताना प्रतीक कोणचं वापरायचं हे सुद्धा आयत्या वेळेला ठरतं. म्हणजे निर्माण होताना आधीपासून ठरवून होत नाही. उदाहरणार्थ पाणपोई कविताचं सांगतो. एक इथं साहित्य संमेलन मे महिन्यात होतं. श्रीपाद कृष्ण कोरटकर अध्यक्ष आणि तात्यासाहेब केळकर हे स्वागताध्यक्ष. उन्हाळ्याच्या दिवसात संमेलन. मी एरोड्याला रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये नोकरीला होतो. पण ज्या मंडळामार्फत हे आमंत्रण दिलं होतं संमेलनाचं, त्या मंडळाचा एक कार्यकर्ता, एक स्वयंसेवक म्हणून तिथनं मी ऑफिस झाल्यावर येत असे. एका शनिवारी असा दुपारचा निघालो. ऑफिस केलं सकाळचं आणि दुपारी निघालो. योगायोग असा की ते उन्हाळ्याचे दिवस, मे महिना, डोक्यावर ऊन, पायात नाही. सायकल घेतली, पायात नसलं तरी सायकल होती. निघालो. पण बर्न गार्डनचा पूर ओलांडून जो आलो तो सायकल एका रस्त्याकडेच्या दगडावर आपटली आणि चाक पुढचं वाकलं. किती वाकलं तर रोलिंग होईना इतकं वाकलं. म्हणजे ओढत आणावं लागलं. आणि असं ओढत आणत 12 वाजायची वेळ, रहदारी नाही. त्यावेळेला एसटी नव्हती, बीटी नव्हती, बस तुमच्या टांगा मिळण्याची शक्य नव्हती. वस्ती ही इतकी नव्हती आता जितकी आहे तितकी. तेव्हा अशा निर्जन रस्त्यात आणि सायकलचं ते मढच, कारण पुढलं चाक फिरत नव्हतं. तेव्हा ओढत आणावं लागलं. असं स्टेशन पर्यंत आलं. तेव्हा डोक्यात असा विचार की हे साहित्य संमेलनाची कामगिरी कशासाठी करायची, हे साहित्य संमेलन कशासाठी, साहित्य निर्मितीचा उद्देश काय. तर जीव प्राणी मात्र तहान लागलेली असते आणि तो म्हणत असतो की नको नदीचे, नको नदीचे, आणि जरी कोणी पाणी द्या पाणी, अशी मागणी आहे. तर ही जीवाला लागणारी तहान साहित्य भागवते.
साहित्य ही मनुष्याच्या जीवाला लागणारी तहान भागवणारे वा. साधन, हा. यासाठी हे साहित्य आहे. साहित्य निर्मिती जी करायची ती यासाठी की जीवाची तहान भागवली पाहिजे. आता समोर प्रतीक काही नाही, हा. पण कल्पना ही, मग हे कल्पना, एक जीव हा मनुष्य प्रवासी आहे. तर प्रवासी काय म्हणतो, पाणी घ्या पाणी, नको नदीचे नको कुह्याचे, आणील जरी कोणी, अशी मागणी. तर यातून पाणपोईचं रूपक अभावितपणे सुचलं. ते काय आधी योजना नाही. आणि पाणपोई पूर्वी घालत असत की पानसाच्या सोयीसाठी. हो, हो. तर आपण साहित्य निर्मिती करतो ती सुद्धा जीवाला लागणाऱ्या हा जो श्वास आहे तो भागवण्यासाठी. एकेकाळी मी कविता म्हणत असे, हो, हो. त्यावेळेला ही कविता पाणपोई म्हणत होतो. बर. तो आवाज आता काही राहिलेला नाही, पण म्हणतो. हा. येई भाई येथ पायी, घातली पाणपोई, धर्म जाती कोणती ती, भेद ऐसा येत नाही. संस्कृतीचा हा उन्हाळा, तलखली होई जीवाची, स्वेदबिंदू अश्रुधारा, या विना पाणीच नाही. वा. वायुवीची भोवताली, आंदोलनी या वंचिताची, लागती झोंबती अंगी झळाया, मूर्छना ये ठाई ठाई, सावली नाही कुठेही, तापतो मार्तंड डोई. सावली नाही कुठेही, तापतो मार्तंड डोई, श्रांत पांथा बांधली तुझी यासाठी सराई. पंथ आद्यचे कोणी कवी, तत्स्फूर्तीच्या सिंधू गंगा, आणि वाहून खांदी, कावडी त्या तीर काही. पंथ सेवा साधनी हे, वावया ते गार पाणी, मृत्तिकेचे मात्र माझे कुंभ, ही माझी नवाई. ओंजळी दो ओंजळी, आकंठ किंवा घे पिऊनी, हो जरा का जातवाना, येऊ दे सामर्थ्य पायी. पावता तृप्ती मना, संचारता अंगी उमेदी, जो दुवा देशील पंथा, तेवढी माझी कमाई. वा. सुंदर सांगितलं. कविता मासिकात प्रसिद्ध झाली म्हणजे आज काही मासिककार मानधन देत असत, त्यावेळेला हे नाही. आणि कमाई कोणची, तर पांथांची तृप्ती आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद, दुआ, ही कमाई. आता साहित्य संमेलनाचं कार्य आपण सांगितलं, तसं रवी किरण मंडळाने विशेष कार्य काय केलं मराठी काव्य क्षेत्रात? ही कविता संमेलनात म्हटली. ती सकाळचं सेशन झालं, दुपार 12 वाजले. आता दुपारचं सेशन व्हायचं तर कुणीतरी कविता म्हणा म्हटलं. या सेशनचा समारोप कविता म्हणून व्हावा. खिशात माझ्या हे कवितेचं चिटर होतं, कच्च लिहिलेलं, त्यावरच ही कविता म्हटली. आणि समय उन्हाळा, प्रत्यक्ष संमेलन कार्य आणि तिथं ही कविता, इतका उचित संगम झाला. रवी किरण मंडळानं कार्य काय केलं, तर कविता ही घरोघर पोहोचवली, कवितेविषयी अभिरुची वाढवली. हे कवीचं काम ते रवी किरण मंडळानं केलं. सगळेच कवी होते इतके असे नाही. माधव युनियन, गिरीश आणि मी हे प्राधान्यानं कविता लिहिणारे. रानड्यांनी काळाच्या लाडेतून हे आधीच लिहिलं होतं, परंतु तुरळीत लिहित असत.
रेडिओवर ते होते तिम्मू नाना म्हणून, आणि मनोरमाबाई रानडे यांना आम्ही जीजी म्हणत असो. तर हे दोघं दंपती मुख्यतः काव्यच. माडखोरकरांनी आधुनिक कविपंचक लिहिलेलं होतं, म्हणजे तेही कविज्ञाते आणि ते त्यावेळेला कविता करत असत. पुढं कवितेचं लिखाण त्यांच्या हातचं झालं नाही, परंतु कवनगुच्छात त्यांच्या कविता तुम्हाला आढळतील. आमच्यापैकी कवी लेखन करणारे म्हणजे दलगोरे. बाकी आम्ही सगळे कविता लोकांच्या कानात घालावी, कारण आधुनिक कविता तुमच्या आम्हाला चाली कळत नाही, जुन्या कळतात असा आरोप किंवा आक्षेप लोक घेत. कळतात म्हणजे कोणत्या, तर ज्या कानावाटे हृदयात शिरतात त्याच कळतात. जुन्या असल्या तरी रामदासांचे श्लोक कानावाटेच शिरतात. मंगलाष्टक म्हणताना शार्दूल विक्रीत कानावाटेच हृदयात जात. आणि तेव्हा कानावाटे कविता हृदयात जावी, तिथं ती स्थायी स्थिर व्हावी, यासाठी कविता म्हणून दाखवण्याचा आम्ही प्रपंच केला. आणि गिरीश प्राधान्यानं आणि मी सगळ्या सभा संमेलनातून म्हणत असतो. आम्ही तुमची काव्य गायनं ऐकली आहे. तर आई ही कविता केव्हा सुचली, कशी सुचली, काय? आई कविता ही 1921 साली साहित्य संमेलन बडोद्याला केळकरांच्या अध्यक्षतेखाली झालं. तिथं देहाचा पूर म्हणून मी जनतेपुढे आलो. त्या आईला त्यावेळेला आई नव्हती. आई 18 सालीच वारलेली होती, म्हणजे 4 वर्ष झाली. पण कविता त्यानंतर झाली. कविता व्हायला कारण काय, तर लोकांनी जे कौतुक केलं ते पाहायला आई नाही. आई करावया तू नाहीस कौतुक आला, ही खंत जीवाची, त्यातून या कवितेचा उगम आहे. आणि म्हणून ही कविता झालेली आहे. काहीतरी दुःख अंतःकरणाला टोचत तेव्हा उबळून शब्द बाहेर येतो. आई ही कविता 22 सालच्या, संमेलन 21 सालच्या नोव्हेंबर मध्ये झालं. म्हणजे पुढे 2-4 महिन्यात कविता झाली. जानेवारीच लिहिली. आई करावया तू नाहीस कौतुका. मी साहित्य समीक्षकांना जे परीक्षण करतात त्यांना सुद्धा सुचवीन की कवितेचा मध्यबिंदू कुठं आहे, बीज कुठं आहे या कवितेत. तर यातलं यात ओळी गुंफूनी पूर्वजांच्या मी गायले गुणाला, साऱ्या समाजनानी या मानिले कृतीला. आई करावया तू नाहीस कौतुकाला, या न्यूनतेमुळेही मजत्याच पुष्पमाळा. पंचारती जनांची नातोषली मनाला, परिजीव बालकाचा तव कौतुका विकला. हे कडवं या ओळीच आहे, कवितेच आहे. क्रम कसाही मग आर्टिस्टिक दृष्ट्या करायचा. त्याप्रमाणे आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, म्हणजे त्या दिवशी काही कोणीतरी आई म्हणून म्हटलेली हाक मारली असं नव्हे, परंतु ही मांडणी करताना कलात्मक दृष्ट्या काही नाट्यात्मक दृष्ट्या म्हणा किंवा कलात्मक दृष्ट्या म्हणा, मग अशी त्याची मांडणी केली आणि क्रमानं हे कडवं योग्य ठिकाणी आलं. आपण आईची कविता लिहिली तशी दादांच्यावर एक लिहिलेली होती. ते एक दत्तात्रय काणे म्हणून माझे स्नेही आहेत, ते त्यातल्या काही ओळी म्हणून दाखवायचे. अनवाणी चालून या स्कंदी आम्हा वहावे, हे पुण्य काय थोडे की तात हे मिळावे. आठवते का ती कविता? त्याच्या पुढच्या वेळी अशा होत्या, उलटून जीर्ण वस्त्रे पुरवून वापरावी, कुंची नवीन उंची आम्हास मात्र घ्यावी. हे मागजवळी कविताही नाही आणि कुठं प्रसिद्ध झाली हेही मला आठवत नाही. आता 87 वय आहे, काही आठवत नाही. पण आपण दैवते मायेतात ही कविता लिहिली आहे.
ही फार सुंदर आहे ती. ही चांगली आठवते. हो. आणि ती कविता आई वडिलावरच असल्यामुळं अतिशय चांगली कविता मलाही वाटते. बरोबर. कारण स्वतःला काही चांगल्या कविता वाटतात ना, त्यात ती आहे. आहे. दैवते मायेचा ठीक. शिळे त्यात हे आहे. हा. शिळे बाकेचे ऊन सणावारी, हा. जुने पाने देऊन घरी दारी, सदा पुरवावे गोड धड मुलांना, असे अवघड हा संसार यज्ञ जाणार, असं त्यात आहे. वा. तेव्हा ती यावं. तशीच आहे. आपली पहिली कविता केव्हा प्रसिद्ध झाली होती? पहिली कविता प्रसिद्ध होण्याच्या दृष्टीनं काळाचा घाला ही कविता ती केव्हा लिहिली होती? ती कादंबरीकार हरिभाऊ आपटे आणि गोविंद अग्रज यांचं निधन ऐकून, वार्ता ऐकून निधन वार्ता ही कविता लिहिलेली आहे. आणि ती विविध ज्ञान विस्तारात प्रसिद्ध झाली, म्हणून ती कविता प्रकाशित पहिली होय. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतरही आपण अशीच काव्यरचना केली होती ना? तुटलेला तारा हा. हे पुस्तकच लोकमान्यांच्या वर आहे. हा. त्यावेळेला इथं दैनिक पुण्याला निघत असे हा. आणि त्यात त्या कविता आलेल्या होत्या आणि पुढं पुस्तक रूपानं काढल्या लोकमान्यांच्या निधनावर. आणि ते पुस्तक संपलं, पुनर्मुद्रण काही झालं नाही. आपण रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये असताना बंदीशाळा या गाजलेल्या खंडकाव्याचा विषय आपणाला सुचला, तेव्हा या संबंधी वस्तुस्थिती काय? बंदीशाळा म्हणजे रिफॉर्मेटरी स्कूल, याचं काय भाषांतर करावं असा प्रश्न. तर ते नाव जरी रिफॉर्मेटरी स्कूल असलं तरी तो तुरुंगच होय. कारण क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली गुन्हेगार ठरलेली मुलंच तिथं येत. तेव्हा गुन्हेगार मुलांची शाळा, पण एवढं थोडं नाव द्यायचं नाही म्हणून बंदीशाळा असं केलं. त्यातली ते संबंध कवितेत काही आफ्टर केअर रिपोर्ट्स आमच्याकडे येत असत. 7 वर्ष मी त्या रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये होतो नोकरीला. त्या स्कूलच्या नोकरीत, कचेरीत 7 वर्षात जे काही आफ्टर केअर रिपोर्ट, 3 अवस्था. मुलांच्या घरी बालपणी आई वडील या दारापैकी एखादं दार तुटलेलं असायचं, 2 फळ्या दाराच्या, त्यातलं एक फळी तुटलेली असायची, ही एक अवस्था. दुसरी अवस्था प्रत्यक्ष रिफॉर्मेटरी स्कूल मधलं शिक्षण. आणि तिसरं सुटल्यानंतरचं त्यांचं जीवन. स्कूलमधून सुटलेलं जरी सर्टिफिकेट आम्ही त्याच्याजवळ असलं तरी ते सर्टिफिकेटही निरुपयोगी, कारण ते सर्टिफिकेटच सांगतं की हा गुन्हेगार होता. म्हणून जनतेत अवहेलनाच होत आहे. यातून सुचलेलं काव्य एका व्यक्तीच्या जीवनावरती नव्हे, पण तो आफ्टर केअर रिपोर्ट्स आणि ही प्राथमिक अवस्था आणि तिथलं शिक्षण, धंदे शिक्षण. कारण तिचं शिक्षण काय द्यायचं, तर इथून सुटलेला मुलगा पोट भरायला आपल्या समर्थ व्हावा असं शिक्षण. तर या सगळ्याचा रांधा म्हणजे बंदीशाळा. आणि हे सुटल्यानंतरचे ऑस्कर वाईल्डचं डी प्रोफाउंडिस्ट म्हणून एक आत्मचरित्र आहे, त्यालाही शिक्षा झाली होती. तो म्हणत असे, ऑन दी डे ऑफ माय रिलीज आय शॅल मिअरली बी पासिंग फ्रॉम वन जेल टू अनदर. तर दुसरा जेल, वन जेल म्हणजे प्रॅक्टिकल जेल, आणि दुसरा जेल कोणता तर समाज. तर समाज या दृष्टीनं जिणे नव्हे बंदिवास हा जग हे बंदीशाळा, हे ध्रुपद त्या बंदीशाळेत ठिकठिकाणी आलेलं दिसेल. तो संजीव लढाईला निघाला त्यावेळेला तो म्हणतो ना, मग मरणाच्या दाढेमध्ये चाललो जरी. याचं कारण असं की त्यावेळेला म्हणजे काव्य ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला महायुद्धाच्या रिक्रूट भरतीचं होतं. आणि रिक्रूट भरतीमध्ये तरुण माणसं हवी. पास्ट करिअर कोण विचारतं, कोणी विचारत नाही. लायक आहे का, उंची आहे का वगैरे. या
लायकीवरती रिक्रूटमध्ये गेली. पण त्यावेळेला हाच नायक असेला हा लढाईवर जातो आणि त्याची मेडल्स घेतात. ही मात्र वस्तुस्थिती हा, हा. आहे की मेडल येणं आणि त्यासाठी आम्ही त्याचे पालक शोधणं अरे वा. हा. हे. आणि ती काय आई कुठं सापडत नाही. हा. आई बेपत्ता झालेली. हा. तेव्हा म्हणून तिचं ते चरित्र आईचं हो. त्या बंदी शाळेत आहे. अरे हा. परंतु वस्तुस्थिती ही हम्म. की वंदन तुझं माय भूमी हे अखेरचे जेव्हा सैन्य हो. परत चाललंय तिकडं, हा. चाललेलं आहे वॉरफ्रंटवर, हो, हो. त्यावेळेला त्याच्या मनात आलेले विचार हे त्या कविरात आहे. आपल्याला वेगवेगळी चित्र जमवण्याचा एक छंद होता. आपण ब्रिज खेळत होता, त्यावेळेला आपला एक ब्रिज क्लब होता. पण आजकाल आता ते ब्रिजचं खेळ थांबलाय. तर आता सध्या आपला रोजचा दिनक्रम कसा असतो? सध्या औषध हे मुख्य जीवनाचं साधन आहे. तेव्हा वृद्धापकाळामुळं औषध वेळच्या वेळेला घेणं हा कार्यक्रम मुख्य. तदनुसार जीवित दिनक्रम सकाळी उठून वेळच्या वेळेला हो. चहा पाणी आंघोळ वगैरे. दैनिक वाचणं हे अजून घडतं. बर. डोळे तितके शाबूत आहे. नंतर आल्या गेल्याशी गाठी बेशी, हो. पत्र व्यवहार आणि संध्याकाळी पूर्वी ब्रिज खेळत होतो. म्हणजे घराबाहेर पडणं जेव्हा शक्य होतं तेव्हा मंडळात आम्ही जात असो. ते मंडळ आमचं खाजगी. हो. परंतु आता घराबाहेर पडणं होत नाही हो. आणि मंडळही विरघळले. हो. कारण आमच्यासारखे सगळे म्हातारे होत आपापल्या ठिकाणी गुंतून पडलेले आहेत आपापल्या घरी. तेव्हा आता दिनक्रमात नातवाशी खेळणं आणि आप्तस्वकीयांच्या आल्या गेल्यांच्या गाठीबिठी यात दिवस सगळा जातो. नातवाबरोबर नातू खोडकर आहे ना, काठी वगैरे पळवून नेताना मी बघितलेला आहे. नातू हा सुद्धा एक तुमचा कवितेचा विषय झालेला होता. मग हे आता कोण ती कवडासा म्हणून कविता लिहिली होती ना, ती म्हणून दाखवता का? सायंकाळी सूर्य अस्ताला वेळेला ऊन सायंकाळच्या पश्चिमेच्या खिडकीतून खोलीत आलं उन्हाचे कवडसे. आणि हा नातू वर्षा 1.5 वर्षाचा ते कवडसे पकडायचा प्रयत्न करत होता. पण हाताला काय येणार काहीच नाही. आणि काही वेळानं उन्हा सरकता सरकता सूर्य अस्ताला गेला की ते कवडसेही बंद. वंचना मात्र होते आणि श्रम पदरात पडतात. आई काय करते तर लाकडी खेळणं दुसरं काहीतरी त्याच्या हातात घेऊन समजूत घालते. असं हे जिणं आहे. त्या जिण्याच्या आधारावर आणि त्या कवडशावर कविता लिहिलेली आहे. कविता अशी: परोपरीने बाळ यत्न करीत पकडाया कवडसा, तरी तो हाती यावा कसा. विफल व्हायचे यत्न तयाचे जाणून होतो आम्ही, तरी तो यत्न करी विक्रमी. यत्नांचे त्याची या वाटले आम्हा किती कौतुक, कसा तो हटेच ना बालक. हळूहळू सरकुनी कवडसा जाता आपुल्या पुढुनी, न भरते बाळ बघे थबकुनी. सूर्याच्या या चलाखीस तो घालू बघे आवर, न चाले उपाय परित्यावर. बघता बघता दिसेना तसा झाला परी कवडसा. गमे की सूर्या नसे की सूर्याचा भरवसा. नादी छंदी शिशुशी झाली यत्नांती फसगत, प्रेक्षका वाटे परिगम्मत. वंचित शिशुरा माय देईला कडी तुझे खेळणे,
या परी फसवे आहे जिणे वा. अगा अजाणा कवळू बगसी कशी अशाश्वत उने दाभकी फुकटचे घामे जणे. वा वा वा, छान छान. अशी ही कविता लहान अर्भकाच्या क्रीडेवर. होय. आता तुमच्या जीवनातले काही कवडसे आम्ही विचारतो. एक कवडसा म्हणजे महाराष्ट्र कवी. हे आपणाला हा किताब 1960 साली मिळाला, तेव्हा आपल्याला काय वाटलं? महाराष्ट्र कवी झालो हं. ही खरोखर कल्पना ध्यानीमध्ये नसणारी कविता. हं. दऱ्याखोऱ्यातला मनुष्य हं. अल्पशिक्षित असा असूनही या योग्यते चढला, हा. या मानाचा मानकरी झाला, हे थोर भाग्य असं वाटलं. मी यशवंतरावांना कळवलं. त्यावेळेला त्यांचं पत्र आलं की हा तुमचा मान आहे, मी शासनाचं कर्तव्य केलं. ते पत्र पाहण्यासारखं आहे. महाराष्ट्र कवी म्हणून आपली नेमणूक करण्यात मी शासनातर्फे एक आवश्यक असलेले कर्तव्य पार पाडले. आपल्या अमोघ व अलौकिक काव्यानं आपण मराठी भाषेला शारदेच्या दरबारात जे मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून दिले, त्याबद्दल आपला गौरव करणे हे मराठी शासनाचे कर्तव्य ठरते. ते कर्तव्य पार पाडल्याचा आनंद आज मला होत आहे. तेव्हा खरे अभिनंदन आपलेच व्हायला पाहिजे व ते होत आहे हे वाचून मला फार आनंद वाटला. आपला यशवंतराव चव्हाण. छत्रपती शिवराय हे मराठी भाषेला आपण दिलेलं एक मोठं लेणं आहे, हे महाकाव्य. तर या संबंधी आपण काही जरा त्याचा प्रारंभ आपणाला केव्हा आणि कसा सुचला? संकल्प असा होता की मराठ्यांचं महाभारत असं लिहावं हं, हं. आणि त्याची सुरुवात शिवाजी पासून राणी लक्ष्मीबाईच्या चरित्रा अखेर करायची अशी योजना. पण मी काही इतिहासाचा अभ्यासक नव्हे. शिवाजीचं चरित्र लिहिताना भूमिका अशी की आपल्या मायभाषेचं, आपल्या मायदेशाचं ऋण फेडायचं. माझा महाराष्ट्र म्हणायचं, पण जन्मलाभामुळे बोलणं काय अर्थ आहे? कधी माझा महाराष्ट्र असे घातले द्या, कधी भूषणांच्यामुळे बोलणे, ही मनाला एक व्यथा, चिंता, हुरहुर. तर त्यातून हे महाभारताचा संकल्प आणि सुरुवात छत्रपती शिवराय हे महाकाव्य लिहिण्यात झालं. महाकाव्य लिहिण्याची जी काही संस्कृत कवींनी परिपाठ पाडलेला आहे, त्या बरहुकूम अगदी तंतोतंत नाही, परंतु महापुरुषाचं चरित्र आहे, यामुळेही ते महाकाव्य आहे. आणि जीवनात सगळे संस्कार त्यांच्या मार्फत झाले आणि मराठ्यांची अस्मिता प्रगट झाली. मराठ्यांचं जीवन कसं असतं हेही त्यात झालं. तेव्हा सगळे संस्कार, सगळे ऋतू आणि सगळं कर्तृत्व, या दृष्टीनं छत्रपती शिवराय या महाकाव्याकडे बघायला पाहिजे. आणि तसं ते काव्य झालं. त्याची सुरुवात कशी काय? आमचं चाफळ जन्म हे गाव. पुण्याहून चाफळला जायचं म्हणजे पुणा सातारा रोड यावरनं जायचं. चाफळ हे रामदास स्वामीचं गाव आणि रस्ता हा, तर या रस्त्याच्या एका बाजूला सह्याद्री आणि एका बाजूला कृष्णा. तर महाराष्ट्र देश आनंद वनभुवन हा सह्याद्रीच्या आश्रयानं उभा राहिला. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सुद्धा सह्याद्रीच्या आश्रयानं झालं. म्हणून डोंगराकडे सहज लक्ष गेलं आणि त्या प्रवासाची कल्पना सुचली. काय कल्पनेची सुरुवात अशी की
शिवाजीचं चरित्र लिहितो हा. म्हणजे सन 1627 साली शहाजी राजाला पुत्र राहला असं म्हणून काही वागायचं नाही. हा. आजच्या काळाला शोभेल असं काही कलात्मकता पाहिजे. हा. आणि त्याला प्रसंग हा हा. की मी चाफळला चाललो होतो हो. आणि एका बाजूला सह्याद्रीची सगळी रांग हो. आणि त्यावर उभे असणारे किल्ले. हा. तेव्हा त्या किल्ल्याकडे पाहताना हा. मन तदभिमुख असं झाल्याबरोबर बर. आणि डोक्यात विषय वळत असल्यामुळं ही सुरुवात सुचली. बर म्हणा. त्यातल्या काही 4 ओळी म्हणून दाखव ना. ती वाचा. प्रवासात कविता लिहिली तशीच्या तशीच आहे. बर. डोंगरानो का उभे सांगाल का काही मला 300 वर्षांची आजो मागला तो मामला. हम्म. संकटाशी झुंजता घायाळ झाले त्याजला घेऊन पोटी कसे चैतन्य देते जाहला. हो. स्राव रक्ताचे तयांच्या थेंब काही त्यातले वानगी द्याया आम्हा आहेत का सांभाळले. घोड दौडी जाहल्या वेळी अवेळी जायचे वेळी अवेळी येथुनी काय कानी त्यांची घालाल टापांचे ध्वनी. एथऱ्या गुंफा गुहानी ऐकली जी खलबते हम्म. प्रेरणे त्यांची हो प्रेरणेचे सूत्र होते कोणते. हम्म. जाहल्या श्रांतास येथे ज्या शिळा शय्या उशी वा. काय त्यांनी कान गोष्टी गुप्त केल्या वा, वा. त्या. हा. बी बियाणे शक्तियुक्तीचे मिळाले जेतुनी त्या घडी अध्यापिका होतील हो संजीवनी. डोंगरानो ही विमाने आजही संचारते बाणयंत्रे अग्नीची चंद्राकडे जी धावती. ती कशी नेतील मागे 300 वर्षांची वा. शक्त त्यांच्या घरघरी नाथे पवाडे गावया. चिंतिली स्वप्ने झाले मुहूर्त ज्यांच्या देखत ते तुम्ही आहात माथा ठेवून या उन्नत. दाटता पोटी उमाळे त्या तुम्हा ते लेखता आर्जवे संबोधितो त्या ऐकवा काही कथा. वा, वा. वा, वा, वा. ही सबंध कविता प्रवासात लिहिली आणि प्रवासातच आपल्याला 1969 मध्ये पद्मभूषण पदवी मिळाली. हो. इतरही जीवन यशस्वी झालं. पण आपण नेहमी म्हणताना की या यशाचे वाटेकरी दुसरे आहेत असं म्हणता. तर त्याविषयी एक कविताही आपण लिहिलेली आहे. हो. श्रेयाचे वाटेकरी पुरुषानं गृहस्थानं आपल्या जीवनात जे काही श्रम करून त्याला फळ प्राप्त झालं असतं त्याला काही स्वतःचे श्रमच केवळ कारणीभूत नाही. बर. त्याचे पुण्यही केवळ नाही. घरात कुटुंबात ताणणाऱ्या व्यक्तींच्या पायगुणामुळं हे घडत असतं. बर. चाकराचे सुद्धा पायगुण आहेत. हो, हो. मोठ्यात घुरणाऱ्या गुरांचे सुद्धा त्यात श्रेय आहे. या सर्वांच्या श्रेयाचे आपण धनी होतो. हम्म. पण श्रेयात वाटेकरी हे आहे हा, हा. अशी कल्पना आणि त्या कल्पनेवर या कवितेची उभारणी आहे. श्रेयाचे वाटेकरी हम्म. आपट वडील आई बहीण भाऊ बायको मुलं मित्र हो. आणि अज्ञात लोक वा, वा. हे श्रेय तसे आज माझी या करी. हे श्रेय तसे आज माझी या करी. माझीच लायकी सारी ही कशी म्हणू मी तरी. धडपडत उठू लागता किती शिणसी बोले पिता. लोटली तपेच्या आता ते आशीर्वचमज कवच कुंडला परी. वा, वा. ते आशीर्वचमज कवच कुंडला परी.
माझाच पराक्रम सारा मी केवी म्हणावा तरी ठिबकता घाम वाटिपे निज पदराने जी टिपे वा जी मुळे क्षीण हारते ती माय सर्वथा जीवन धात्री झाली हे श्रेय सर्वथा माझे मी केवी म्हणावे तरी पाठीशी बंधू खिडे मग दैव किती बापुडे होणार तरी वाकडे टवटवे स्वसा कौतुके मनोवल्लरी हे श्रेय सर्वथा माझे मी केवी म्हणावे तरी भागवून माझ्या बुका जागरूक माझ्या सुखा विहरते जागरूक माझ्या सुखा सावरून माझ्या चुका विहरते घरी सहचरी सुभग मंजिरी हे श्रेय सर्वथा माझे मी केवी म्हणावे तरी कधी कुठे हार जो मिळे आणता हरकती मुले गुण गुणच भले थोरले कधी मिळतील त्यांची होई आसई पुरी माझीच कमाई सारी मी केवी म्हणावी तरी किती पथी दीप मालिका स्नेहाळ नेत्र तारका जाहल्या सदा प्रेरका म्हणूनच पोचलो नका इथे मंदिरी माझीच लायकी सारी मग कशी म्हणू मी तरी तैसेच घेऊन छिनी जे मुलाहिजा ठेवूनी जे तुटून पडले कुणी आकार डौल हा कृपाच त्यांची कधी माझीच कमाई सारी मी केवी म्हणावी तरी कुणी धरती अब्दागिरी कुणी पाय घड्या अंतरी जे रत्नाकर अंतरी ते सुरुध चढविती अलंकार मजबरी हे माझेची वैभवे सारी ही कशी म्हणावी तरी अज्ञात कुणी बांधव अज्ञात कुणी बांधव असं येईल माझ्यास्तव किती करीत ईशस्तव की यशो मुकुट हा चढो माझी आशिरी माझीच लायकी सारी मग कशी म्हणू मी तरी असं सगळ्यांचं ऋण आपल्या डोक्यावर आहे आणि त्या ऋणाचे आपण ते वाटेकरी आहे.